हाय, मी भाग्यश्री. आता तुम्हाला वाटत असेल एवढं आवरून मी कुठे चालली आहे, तर काय नाही, माझ्या मम्मीने ना एक मला छोटंसं काम सांगितलेलं. बोलले की भाग्यश्री एवढे खाली इस्त्रीला कपडे टाकून ये. इतर वेळेस तर तसा मला खूप कंटाळ येतो, बट आज मी बोलले की दे मीच करून येते, कारण का नंतर मला परत आजीकडे पण जायचं होतं. सो हे कपडे इस्त्रीला टाकले आणि आजीकडे का जायचं होतं, कारण का आमच्या गाडीला ना सारखं चार्जिंग लावायला आजीकडेच जावं लागतं. आता तुम्ही बोलचाल की अपार्टमेंटमध्ये किंवा पार्किंगमध्ये तुम्ही पॉईंट नाही काढला का, तर नाही, ते थोडेफार इश्यूज आहेत म्हणून आम्ही पार्किंगमध्ये पॉईंट नाही काढला. मग आम्ही नंतरनं आजीकडे गेलो, दादांनी, कारण का सॅटर्डे असल्यामुळे दादा बोलला की चल मंदिरात पण जाऊन येऊया तसंच. सो आम्ही जात होतो, तर कुठल्या तरी स्कूलचे हे चाललेली दिंडी म्हणजे, सो मी त्यांना पण रेकॉर्ड केलं. इतर वेळेस तर तसं दादाच जातो दर सॅटर्डेला मंदिरात, बट आज त्याला मी बोललं की मी पण येते चल. मग आम्ही मंदिरात गेलो, पाया वगैरे पडलो. घरी येताना एवढं ट्रॅफिक झालेला, बट आम्ही कसं बसं आम्ही निघलो तिथून. पहिली गाडी चार्जिंगला लावली, कारण का मला परत एका फ्रेंडच्या बड्डेला जायचं होतं. आणि मग गाडी चार्जिंग लावली, घरी आलं, आवरली मी फटाफट, कारण का माझ्या फ्रेंडचे एवढे फोन येत होते, कारण का तिला राजवाड्यावर पिक करायला जायचं होतं. मग मी आवरून तिकडे राजवाड्यावर गेले. मी लिटरली 5 मिनटं एवढ्या पावसात थांबलेली, तरी पण ही मॅडम एवढी टाईमपास करत येत होती ना, तर मी तिला बोललं बस लवकर जाऊयात. आणि मी तिला फोन दिला, म्हटलं की सगळं रेकॉर्ड कर आता. तर तिला वाटलं की सगळं रेकॉर्डिंग होतं आहे, तिने फोन ऑनच ठेवलेला, बट तिने फक्त रोडचंच रेकॉर्डिंग केलं, बाकीच्या पुढचं बड्डेचं तिने काही शूट नाही केलं. मी बोललं की काय राव, मी घरी येऊन बघते तर काहीच माझ्याकडे क्लिप्स नव्हते. तर खरंच सॉरी बरं का, आता मी तर काही करू नाही शकत, तिच्याकडनं झालं ते चुकून. वाईट. आता कसा वाटला तुम्हाला माझा मिनी व्लॉग नक्की कमेंट करून सांगा, आणि जर आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटेत नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.